मी आलो होतो पुण्याजवळील वीर गावातील श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या यात्रेला. माघ पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते आणि या यात्रेचं मुख्य कारण असतं ते म्हणजे देव श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा. मी आलो होतो यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच माघ दशमीला, जो की यात्रेचा मुख्य दिवसही समजला जातो. जसं आपण देवळाच्या जवळ पोहोचतो तसं आपल्याला सगळीकडे फक्त ढोल, झांजा, सनई, याचबरोबर नाथसाहेबाचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भलं, फक्त हाच आवाज ऐकायला मिळतो. त्याचबरोबर संपूर्ण परिसर फक्त आणि फक्त गुलालात माखलेला दिसतो. देवळात शिरल्यावर पाहायला मिळतं की कोणीतरी देवासाठी आणलेल्या पूजेच्या थाळीची तयारी करत असतं, कोणीतरी या आनंदी क्षणाची आठवण म्हणून फोटो काढत असतं, कोणीतरी आपल्या नवीन पिढीला देवाची ओळख करून देत असतं, कोणीतरी आपल्याच नादात ढोल आणि सनई वाजवत नाचत असतं, तर कोणीतरी आलेल्या गर्दीला सांभाळण्याचं काम करत असतं. त्यानंतर इथे भाकणुकीचा एक कार्यक्रम होतो आणि शेवटी वेळ होते ती म्हणजे मारामारीची. आज जेव्हा दुपारनंतर जेव्हा भाकणूक होऊन जाईल तेव्हा भारताप्पा जमदाडे हे देवाची पहिले रंगाने शिंपण करतील आणि तेव्हा रंगाचा प्रसाद सगळ्या लोकांना वाटतो. देवाचा प्रसाद म्हणून भक्तांच्या अंगावर ओला रंग शिंपडला जातो आणि तो रंग मिळवण्यासाठी भक्तांमध्ये एकच झुंबड उडते. यालाच मारामारी म्हणतात. 16 दिवसांच्या या यात्रेत प्रत्येक दिवशी प्रचंड गर्दी असते. प्रत्येक दिवशी लाखो भाविक देवळात येत असतात आणि तरीही उत्साहात आणि आनंदात कुठेही कमतरता दिसत नाही. या एकाच ठिकाणी आपण कसं वेगवेगळ्या प्रकारे आपली आस्था, विश्वास आणि आनंद साजरा करू शकतो याचा गोड अनुभव मिळतो.